युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थाने आम्ही जिंकलोय. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे युद्धविरामाच्या चर्चांना उधाण. तर शेवट अमेरिका नाही तर आम्ही करू, इराणचं प्रत्युत्तर. ट्रम्प पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा. अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे आखाती देशातली अनेक शहरं बेचिराख. 11व्या दिवशी 1332हून अधिक निष्पापांचा बळी. इराणमध्ये मोठी हानी. आखातातल्या संकटामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या. राज्यभरात अनेक लघुउद्योगांना फटका, तर गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्सनाही टाळ. आखाती देशातल्या युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये. पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. तर मोदी सरकारमुळे देशावरचं संकट आणखी गडद होणार. प्रियंका गांधींचा आवाज. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना. तर गरोदर महिलांना 1 वर्षापर्यंत प्रसूती रजा. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या अतिवापरापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार. राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण. अनेक शहरात तापमान 40 अंशांच्या घरात. विदर्भात पुढील 3 दिवस तापमान जास्त राहण्याचा अंदाज. T20 विश्वचषकावर नाव कोरल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवचं मुंबईमध्ये भव्य स्वागत. विश्वविजेत्या टीम इंडियावर बक्षिसाचा वर्षाव. BCCIकडे 131 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा.